नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आपण रेस्पिरेशन इन प्लांट हा टॉपिक चालला होता. वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट आपल्या पॉईंटकडे येऊया. ठीक आहे. तर रेस्पिरेशन इन प्लांटमध्ये आपण बेसिक पॉईंट थोडेफार स्टडी केले होते. कोणते? की कोणता पण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जर ब्रेकडाऊन करायचा असेल तर तो सिंगल स्टेपमध्ये होतो का? नाही होत. म्हणजे त्याला एकापेक्षा जास्त स्टेप लागतात. म्हणजे रेस्पिरेशन ही कशी, म्हणजे ब्रेकडाऊन ही कशी प्रोसेस आहे? मल्टी स्टेप प्रोसेस. त्यानंतर आपण पाहिलं होतं की रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. बरोबर. रेस्पिरेशन काय? कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. आणि आपण पाहतो ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होतं? CO2 वॉटर मॉलिक्यूल आहे एनर्जी. जी काही एनर्जी तयार होते ती एनर्जी फ्री एनर्जी असते. मग प्लांट ती फ्री एनर्जीला युटिलाइज करू शकत नाही, म्हणून ते काय करतात रे? ते स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ATPचा फुल फॉर्म काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. त्यानंतर आपण एक पॉइंट पाहिला होता, तो म्हणजे कोणता? ज्यावेळेस प्लांट फोटोसिंथेसिस करतील त्यावेळेस ते फूड तयार करतील. ते फूड कोणत्या फॉर्म मध्ये तयार होतं? तर ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये. ट्रान्सपोर्ट कोणत्या फॉर्म मध्ये होतं? सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. आणि स्टोअर कोणत्या फॉर्म मध्ये होतं? तर स्टार्चच्या फॉर्म मध्ये. इथपर्यंत आपण थोडंसं बेसिक पाहिलं होतं. तर आजच्या तासच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर ग्लायकोलायसिस. बघा, शब्दाची ओरिजिन समजली की विषय अगदी सोपा जातो. ग्लायको म्हणजे काय? शुगर. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. मग ज्या प्रोसेसमध्ये शुगर मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होतं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ग्लायकोलायसिस म्हणतो. काय म्हणतो? ग्लायकोलायसिस. तर पहा, या प्रोसेसमध्ये आपण काय म्हणतो? ब्रेकडाऊन ऑफ शुगर. काय म्हणणार? ब्रेकडाऊन ऑफ शुगर. BREAKDOWN. ब्रेकडाऊन ऑफ शुगर. यामध्ये काय झालं? शुगरचं ब्रेकडाऊन झालं. मग ही प्रोसेस कुठे होती? म्हणजे काय? लोकेशन. काय म्हणतो आपण? लोकेशन. तर कोणत्या ठिकाणी होणार आहे? ही जी काही ग्लायकोलायसिसची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये होईल. कुठे होईल? सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती प्रोकॅरियोटिक सेल मध्ये होईल का यूकॅरियोटिक सेल मध्ये होईल? तो ऑकर इन बोथ प्रोकॅरियोट एज वेल एज यूकॅरियोट. ओके. मग ऑकरन्स OCCURANC ऑकरन्स पुन्हा होते प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक दोघांमध्ये पण हे काय होते? ग्लायकोलायसिस होते. त्यानंतर आपण थोडंसं डिस्कस करूया. हे काय? लीफ आहे. या लीफ मध्ये काय झालं? सर कालच पाहिलं ना, परत का? समजून फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिस झाल्यानंतर या ठिकाणी काय बनलं? ग्लुकोज बनलं. आणि हा ग्लुकोज हा जो काही प्लांट आहे या प्लांटच्या रूट कडे काय केला रे? ट्रान्सपोर्ट केला. काय केला? ट्रान्सपोर्ट. मग हा जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झाला त्याला आपण ट्रान्सपोर्ट केलं. मग ट्रान्सपोर्ट कोणत्या फॉर्म मध्ये आपण करतो? तर सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. मग सुक्रोज ही काय आहे? तर आपण बायोमॉलिक्यूल मध्ये शिकतो सुक्रोज इज अ डायसॅकराइड. काय आहे? डायसॅकराइड. मग या डायसॅकराइडचं हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटतात. एक म्हणजे ग्लुकोज
आणि एक म्हणजे फ्रुक्टोज. दोन्ही पण कशा आहेत रे? 6 कार्बन कंपाऊंड. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्लायकोलायसिस मध्ये both can take part in glycolysis. Both sugar can take part in glycolysis. ग्लायकोलायसिस मध्ये दोन्ही पण शुगर भाग येतात. कोणकोणत्या? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग ही ग्लायकोलायसिस स्टेप म्हणजेच काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, याचं ब्रेकडाऊन. एक स्टेप का एकापेक्षा जास्त स्टेप, मल्टी स्टेप प्रोसेस आहे. मग या ग्लायकोलायसिस किती स्टेपची प्रोसेस आहे? ही आहे 10 स्टेपची प्रोसेस. किती स्टेपची आहे? 10 स्टेप. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3 अँड स्टेप नंबर 10 कशा आहे ते? इरिव्हर्सिबल. म्हणजे एकदा झालं की झालं, परत वापस येण्याची गॅरंटी नाही किंवा वापस येत नाही. इथपर्यंत सर्वांना समजलं का? काय? ग्लायकोलायसिस. बरोबर? काय आहे? ग्लायकोलायसिस. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व स्टेप्स किती आहेत? 10. त्यापैकी स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3 अँड स्टेप नंबर 10 इज कॉल्ड इरिव्हर्सिबल स्टेप. ग्लायकोलायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ शुगर. कुणामध्ये होते? सायटोप्लाझम. कुणामध्ये होऊ शकते? ऑकरन्स इन प्रोकॅरियोटिक as well as यूकॅरियोटिक. सुक्रोज काय? डायसॅकराइड. त्याचं हायड्रोलायसिस केलं किती शुगर भेटतील? 2. कोणकोणती? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आणि दोन्ही पण ग्लुकोज अँड फ्रुक्टोज या ग्लायकोलायसिस मध्ये भाग घेऊ शकतात. ओके, तर नेक्स्ट आता आपण एंटर करूया ग्लायकोलायसिस कडे. पहा, फर्स्ट स्टेप इन ग्लायकोलायसिस इज फॉस्फोरायलेशन. कोणती आहे? फॉस्फोरायलेशन. मग फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? ज्यावेळेस शब्दाच्या शेवटी ATRON येतं त्याचं म्हणणं काय असतं? ऍडिशन. मग आपण यामध्ये कोणाचे ऍडिशन करत आहोत? तर फॉस्फेटचं. मग ऍडिशन ऑफ फॉस्फेट इज कॉल्ड फॉस्फोरायलेशन. ऍडिशन ऑफ फॉस्फेट इज कॉल्ड फॉस्फोरायलेशन. बघा, आपण काय करणार या ठिकाणी? ऍडिशन कोणाचं? फॉस्फेटचं. ऍडिशन ऑफ फॉस्फेट. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला? कोणत्या पण गोष्टीला जर ऍड करायचं असेल तर काय लागतो? एनर्जी लागते. रोज तुम्ही 4 तास अभ्यास करता, अजून तुम्हाला 6 तास ऍड करायचा आहे, काय लागेल? एनर्जी लागेल. पहा, मग एनर्जी लागेल म्हणजेच काय रे? नीड एनर्जी. कोणत्या फॉर्म मध्ये यूज होईल? रेडीमेड एनर्जी कोणती अवेलेबल आहे? रेडीमेड एनर्जी कोणती आहे रे? एटीपी. कोणती आहे? एटीपीच्या फॉर्म. मग ज्यावेळेस एटीपी स्पेंड होते, काय होते? एटीपी स्पेंड म्हणजेच काय? स्पेंडिंग ऑफ एटीपी इज कॉल्ड कायनेज ऍक्टिव्हिटी. आपण काय म्हणतोय? कायनेज ऍक्टिव्हिटी. मग आपण काय केलं पहा, हा जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल होता, ग्लुकोज च कन्वर्जन ग्लुकोज मध्ये आपण कुणाचं ऍडिशन केलं? फॉस्फेटचं. मग या ठिकाणी काय बनलं? ग्लुकोज 6 फॉस्फेट बनला. काय बनला रे? ग्लुकोज 6 फॉस्फेट. पहा, ग्लुकोज मध्ये आपण फॉस्फेट ग्रुप ऍड केला. ऍडिशन करत असताना काय लागलं रे? सर एनर्जी लागली.
मग एनर्जी कोणती वापरली आपण? एटीपी. कशामध्ये बदलला? एडीपी मध्ये. अजून कोण लागलं? सर आयॉन लागला. कोणता आयॉन लागला? मॅग्नेशियम 2+ आयॉन लागला. बरोबर. त्यानंतर एन्झाईम कोणती लागली? एक्झोकायनेज. Why it is called exo? Because addition of phosphate at 6 number position. असे ठेवायचं. Addition of phosphate at 6th position. What is the role of magnesium plus ion? या आयॉनचा रोल काय आहे सांगा सर? स्टेबिलिटी टू रिएक्शन. रिएक्शनला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करेल? तर मॅग्नेशियम आयॉन काय करणार आहे? स्टेबिलिटी टू रिएक्शन. रिएक्शनला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं? तर या ठिकाणी करतं कोण? मॅग्नेशियम 2+ आयॉन. ओके. नेक्स्ट पाहत होतो तुमचा व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड होत आहे की नाही. फर्स्ट स्टेप समजली काय? फॉस्फोरायलेशन. ऍडिशन ऑफ फॉस्फेट. काय केलं आपण? फॉस्फेटचं ऍडिशन केलं. मग कशामध्ये कन्वर्जन झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. एन्झाईम कोणती? एक्झोकायनेज. आयॉन कोणता? मॅग्नेशियम 2+ आयॉन. कोणता आयॉन रे? मॅग्नेशियम 2+ आयॉन. आता पहा सेकंड नंबर स्टेप आहे. स्टेप नंबर 2 त्यावर काय म्हणतो? आयसोमरायझेशन. काय म्हणणार? आयसोमरायझेशन. मग पहा या आयसोमरायझेशन मध्ये काय होतं? काय होतं सांगा सर? स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे? डिफरंट. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकता. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम. मग आपण या ठिकाणी काय केलं बघा? ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे. या ग्लुकोज 6 फॉस्फेटचं आपण कन्वर्जन केलं. कशामध्ये केलं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. ज्यावेळेस आपण ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये करत असतो त्यावेळेस अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एन्झाईम कोणती? फॉस्फो ग्लुको आयसोमरेज. इट इज स्टेप नंबर 2. बघा स्टेप नंबर 3. परत आपण काय करणार? फॉस्फोरायलेशन करणार. काय करणार आहे? फॉस्फोरायलेशन. म्हणजेच आपण दुसऱ्यांदा काय केलं? फॉस्फेट ग्रुपचं ऍडिशन केलं. मग आपण काय म्हणणार? सेकंड फॉस्फोरायलेशन. सेकंड फॉस्फोरायलेशन. ओके. आता पहा सेकंड फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ फॉस्फेट वन साइड. मग काय केलं? हा जो काही फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार झाला होता. कोण तयार झालं रे? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट च कन्वर्जन केलं आपण. कशामध्ये कन्वर्जन केलं रे? आपण त्याचं कन्वर्जन केलं फ्रुक्टोज 1,6 डाय मध्ये किती दिले? 2. फ्रुक्टोज 1,6 डाय फॉस्फेट. यामध्ये काय झालं? ते झालं परत एटीपी चं कन्वर्जन एडीपी मध्ये. एन्झाईम कोणती? फॉस्फो फ्रुक्टोकायनेज. कोणती रे? फॉस्फो फ्रुक्टोकायनेज. लक्ष द्या. काय झालं? ग्लुकोजचं कन्वर्जन केलं आपण कशामध्ये? ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये.
त्यानंतर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन केलं कशामध्ये, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये, आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन केलं कशामध्ये, फ्रुक्टोज 1,6 डाय फॉस्फेट मध्ये. ओके, ते तिन्ही समजले असतात. लेट्स कन्सिडर, तुम्ही फार हुशार आहात आणि तुम्हाला नीट मध्ये खूप चांगले मार्क्स करणार आहे. टेन्शन नाही, एवढं घ्यायचं नाही, फक्त आणि फक्त काय करायचं, अभ्यास करायचा. ओके, आता पाहिजे स्टेप नंबर 3 आहे. अतिशय महत्वाची स्टेप कोणती रे, स्टेप नंबर 4 आपण काय म्हणतो, क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय, ब्रेक डाऊन. मग काय करणार आपण या ठिकाणी, हा जो काही फ्रुक्टोज मॉलिक्यूल होता कोणता, तर हा फ्रुक्टोज 1,6 डाय फॉस्फेट, याचा आपण क्लिवेज करतो कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्डोलेटच्या प्रेझेन्स मध्ये. क्लिवेज ज्यावेळेस आपण करत असतो याचं, त्यावेळेस आपण काय करणार पहा, ज्यावेळेस आपण फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं काय करतो रे, या ठिकाणी कन्व्हर्जन करतो. कशामध्ये करतो पहा, एक जो आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं कन्व्हर्जन करतो आपण एकामध्ये अल्डिहाइड शुगर. कोणती शुगर, अल्डिहाइड शुगर. आणि एक कोणती शुगर आहे, कीटोनिक शुगर. कोणती आहे, कीटोनिक शुगर. बघा, एक कोणती शुगर आहे, अल्डिहाइड. एक कोणती शुगर आहे, कीटोनिक शुगर. मग अल्डिहाइड शुगर कोणती, ग्लिसरॉल डिहाइड. ग्लिसरॉल डिहाइड 3 फॉस्फेट. ग्लिसरॉल डिहाइड 3 फॉस्फेट. आणि कीटोनिक शुगर कोणती आहे, डायहायड्रॉक्सी एसीटोन फॉस्फेट. कोणते आहे, डायहायड्रॉक्सी एसीटोन फॉस्फेट. आणि आपण काय म्हणतो, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3 आणि स्टेप नंबर 10 कशात रे, इरिव्हर्सिबल. म्हणजे कशी असणार आहे, रिव्हर्सिबल. कशी असणार आहे, रिव्हर्सिबल. याचा बदल यामध्ये होऊ शकतो, याचा बदल पण यामध्ये होऊ शकतो. ओके, दिसते का सर्वांना, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, डायहायड्रॉक्सी एसीटोन फॉस्फेट. ओके, स्टेप नंबर 3. एन्झाइम कोणती, अल्डोलेट. स्टेप नंबर 4 चं नाव काय, क्लिवेज. काय नाव, क्लिवेज. ओके, या स्टेप नंबर 5. आणि जी काही स्टेप नंबर 5 होती ती कोणती रे, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं कन्व्हर्जन डायहायड्रॉक्सी एसीटोन फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी एसीटोन फॉस्फेटचं कन्व्हर्जन ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. दिस इज अ स्टेप नंबर 5. आता पहा स्टेप नंबर 6 मध्ये काय होतं, जो काही ग्लिसरॉल्डिहाइड डिहाइड 3 फॉस्फेट होता, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. ओके, याचं कन्व्हर्जन बघा कशामध्ये होते, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं कन्व्हर्जन होणार 1,1,3 बाय फॉस्फो. 1,3 बाय फॉस्फो ग्लिसरेट मध्ये. 1,3 बाय फॉस्फो ग्लिसरेट मध्ये. ज्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन होत असतं त्यावेळेस काय होतं बघा, 2NAD प्लस च कन्व्हर्जन होतं कशामध्ये, 2NADH. बघा ग्लुकोज मॉलिक्यूल एक होता, ज्यावेळेस क्लिवेज झालं
फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट पासून 2 प्रोडक्ट बनले, मग हा 1,3 बायफॉस्फोग्लिसरीन किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. किती कार्बन कंपाऊंड? 3 कार्बन कंपाऊंड. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. एन्झाईम कोणती? ट्रायोज फॉस्फेट डिहाइड्रोजिनेज. ट्रायोज फॉस्फेट डिहाइड्रोजिनेज. ओके. हा, स्टेप नंबर 6 सर्वांच्या लक्षात आली का? काय केलं आपण? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं कन्वर्जन केलं. कशामध्ये? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट मध्ये 2NAD प्लस चं कन्वर्जन झालं. कशामध्ये? 2NADH मध्ये. एन्झाईम कोणती? ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. ओके. आणि प्रोडक्ट काय भेटले या ठिकाणी आपल्याला? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. 2 मॉलिक्यूल 3 कार्बन कंपाऊंड. ओके. पहा स्टेप नंबर 7. आपण ज्या एटीपी सुरुवातीला खर्च केल्या होत्या क्लिवेटच्या अगोदर, त्या सर्व आपण व्याजासकट वापर घेतो. माहितीये का? हा, ऑफलाईन एकदम नंबर शिकवतो. ठीक आहे. इको थोडासा येतो म्हणून थोडासा स्पीड कमी, एनर्जी कमी. मोस्ट एनर्जेटिक लेक्चर. एमडी सर लेक्चर इज मोस्ट एनर्जेटिक लेक्चर. स्टेप नंबर 7 काय? एटीपी जनरेशन. काय? एटीपी जनरेशन. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? एटीपी तयार होणार. बरोबर. आता आपला लास्ट प्रोडक्ट कोणता होता? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. आता 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं आपल्याला कन्वर्जन करायचं. 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं आपण कन्वर्जन करतो. कशामध्ये? 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. कशामध्ये? 3 फॉस्फोग्लिसरेट. 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. आणि ज्यावेळेस आपण 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये करतो, त्यावेळेस या ठिकाणी काय होतं रे? सांगा. बरोबर. हुशार म्हणजे मला माहिती. 2 एडीपीचं कन्वर्जन 2 एडीपी मध्ये. बरोबर आहे का? सांगा. एडीपीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? एटीपी मध्ये. ओके. बघा स्टेप नंबर समजली का? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. आता पहा या ठिकाणी एन्झाईम कोणती? फॉस्फोग्लिसरेट कायनेज. कोणती रे? फॉस्फोग्लिसरेट कायनेज. फॉस्फोग्लिसरेट कायनेज. कोणती? फॉस्फोग्लिसरेट कायनेज. ओके. रिवाइज करा. काय केलं आपण? ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन केलं. कशामध्ये? ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन आपण केलं. कशामध्ये? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन आपण केलं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं क्लिवेज केलं. एक बनला केटोनिक शुगर, एक बनला अल्डाइड शुगर. दोन्ही पण कसे? इंटर कन्व्हर्टेबल. ओके. त्यानंतर स्टेप नंबर 6 जे काय 3 फॉस्फोग्लिसरेट होतं त्याचं आपण कन्वर्जन केलं. कशामध्ये? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट मध्ये. स्टेप नंबर 7 एटीपी जनरेशन. काय केलं? 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन आपण केलं 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. ओके. आता बघा स्टेप नंबर 8. आता या स्टेप नंबर 8 मध्ये आपण काय करतो? जे काय 3 फॉस्फोग्लिसरेट तुम्हाला माहिती आहे किती? 2 मॉलिक्यूल. किती कार्बन कंपाऊंड? 3 कार्बन कंपाऊंड. या 3 फॉस्फोग्लिसरेटचं आपण कन्वर्जन करतो. कशामध्ये? पहा 2 फॉस्फो PFO
SPHO 2 फॉस्फो इनॉल पायरेट URUPAT 2 फॉस्फोइनॉल पायरेट. बघा ज्यावेळेस आपण 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 2 फॉस्फोइनॉल पायरेट मध्ये करतो त्या ठिकाणी एक एन्झाईम या ठिकाणी इन्व्हॉल्व होते. ती कोणती? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. कोणती? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. एन्झाईम कोणती? फॉस्फोग्लिसरोम्युटेज. ओके. स्टेप नंबर 1 समजली. काय केलं सर? 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन कशामध्ये केलं? 2 फॉस्फोइनॉल पायरेट. आता आपण काय करणार आहोत? स्टेप नंबर 9 अतिशय महत्त्वाची, विसरायचं नाही. कोणती? हायड्रेशन. कोणती? डिहायड्रेशन. कोणती? DEHY डिहायड्रेशन म्हणजे काय? पाण्याला बाहेर काढणे. बरोबर. बघा 2 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन. आता लास्ट नोट कोणता होता? 2 फॉस्फोग्लिसरेट. 2 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतो रे? 2 फॉस्फोइनॉल पायरेट. कशामध्ये? 2 फॉस्फोइनॉल पायरेट. 2 फॉस्फोइनॉल पायरेट. 2 फॉस्फोइनॉल पायरेट. ओके. आता ज्यावेळेस आपण 2 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 2 फॉस्फोइनॉल पायरेट मध्ये करतो त्या ठिकाणी डिहायड्रेशन मधले वॉटर मॉलिक्यूल बाहेर येतात. एन्झाईम कोणती? इनोलेज. कोणती रे? इनोलेज. अतिशय महत्त्वाची स्टेप नंबर 10 आपण काय म्हणतो? एटीपी जनरेशन. काय म्हणतो? एटीपी जनरेशन म्हणजे काय? या ठिकाणी काय होते रे? एटीपी तयार होते. काय होते? एटीपी तयार. बघा तो जो काही 2 फॉस्फोइनॉल पायरेट आहे. 2 फॉस्फोइनॉल पायरेट. या 2 फॉस्फोइनॉल पायरेटचं कन्वर्जन आपण करतो कशामध्ये? 2 molecules of pyric acid. URUPIC. 2 molecules of pyric acid. मग एटीपी जनरेशन मध्ये मग या ठिकाणी काय होईल? बघा ADP चं कन्वर्जन कशामध्ये? ATP मध्ये. आज स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 आणि स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3 आणि स्टेप नंबर 10 कसे? इरिव्हर्सिबल. बाकी सर्व कसे असतात? मग रिव्हर्सिबल. ओके. यामध्ये एन्झाईम कोणती? पायरेट कायनेट. कोणती? PYURUPAT. पायरेट कायनेट. कोणती आहे? पायरेट कायनेट. अतिशय कमी वेळामध्ये मी तुम्हाला 10 स्टेप सांगितलेले आहे. आता या पायरेट 10 स्टेप आपण शॉर्ट मध्ये काय करूया? रिव्हिजन करूया. ओके. आता पहा पहिली स्टेप कोणती होती? फॉस्फोरायलेशन. सेकंड कोणती? आयसोमरायलेशन. थर्ड कोणती? सेकंड फॉस्फोरायलेशन. फोर्थ क्लिवेज. कोणती? क्लिवेज. 5 इंटरकन्व्हर्टेबल झालं. 6 नंबर 1,3 बायफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. स्टेप नंबर 7 एटीपी जनरेशन. स्टेप नंबर 8, स्टेप नंबर 9 डिहायड्रेशन. स्टेप नंबर 10 कोणती? एटीपी जनरेशन. आता या ग्लायकोलायसिस मध्ये पूर्ण किती एटीपी तयार होतील रे? 10 एटीपी. 1 NADH is equal to 3 ATP.
दोन भाग 2 NaBS is equal to 3 is equal to 6 ATP. स्टेप नंबर 7 आणि स्टेप नंबर 10 या ठिकाणी पण काय नंतर ATP. या ठिकाणी बनल्या होत्या 2 ATP, या ठिकाणी 2 ATP. टोटल ATP फॉर्मेशन किती झाले? 10 ATP. किती झालं? 10 ATP. त्यातल्या 2 यूज झाल्या कुठे? फॉस्फोरायलेशन आणि सेकंड फॉस्फोरायलेशन. म्हणजे काय झालं? लॉस किती रुपये झाला? 2 ATP. म्हणजे नेट गेन झाले. नेट गेन किती भेटल्या? 8. नेट गेन ऑफ ATP in glycolysis is 8. टोटल झाल्या 10. झाल्या 10. हो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका. MD बायोलॉजी कोचिंग क्लासेस बी आपल्यासाठी चालू झालेला आहे क्रॅश कोर्स फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला कंप्लीट बायोलॉजी शिकवू विथ ऑल कोर कन्सेप्ट, विथ ऑल थिओरिटिकल पॉइंट्स, आणि लास्टला आम्ही तुमचे जम्बो टेस्ट घेऊ आणि आपल्या 999 रुपयांमध्ये कंप्लीट बायोलॉजी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व ड्रॉपर विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर मुफ्त रीडिंगची सुविधा आणि प्रत्येक संडेला नीट सारखाच पेपर. जेवढे मार्क्स माझ्या पेपरला पडतील त्याच्यापेक्षा 10 मार्क जास्त नीटला नक्कीच पडतील. थँक्यू.